नमस्कार मित्रांनो, मराठी एस के या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका TRPमध्ये नंबर 1ची मालिका बनलेली आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. तर ठरलं तर मग मालिकेच्या काही येणाऱ्या भागांमुळे, ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका खूपच रोमांचक बनलेली आहे. सध्या या मालिकेतील एका अभिनेत्रीबद्दल एक वेगळीच बातमी समोर आली आहे. हो मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेतील सुमन ही पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच श्रद्धा केतकर एक गंभीर आजार झाल्याची बातमी सध्या समोर आली आहे आणि याबद्दल आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही मराठी SK या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे असेच अपडेट्स सर्वात अगोदर आपल्याला भेटून जाईल. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेतील सुमन म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा केतकर हिला अचानक वयाच्या 17 वर्षापासून टिनिटस नावाचा आजार झालेला होता. यामध्ये श्रद्धा ही म्हणाली, एकदा मला सर्दी झाली व माझ्या कानामध्ये कुकरच्या शिट्टी वाजल्या इतका जोरात आवाज ऐकू येऊ लागला. मला वाटलं ते सर्दीमुळे झालं असेल, पण सर्दी बरी झाली, पण कानामध्ये येणारे आवाज अजूनही बंद झालेले नाहीत. श्रद्धा म्हणते, मी 17 वर्षापासून या आजारासोबत राहते आणि या आजाराला टिनिटस असं म्हणतात. या आजारावर उपचार नाही आहे व याचाच परिणाम मला कमी ऐकू यावं लागलं होतं. म्हणून तेव्हा डायरेक्टरचे संवाद मला ऐकू येत नव्हते, म्हणून मी चालू मालिकासुद्धा तेव्हा सोडली होती व यानंतर मी आता या आजारावर सवय करायला सुरुवात केली आणि आजही मला ते आवाज ऐकू येतात. म्हणजेच एकंदरीतच श्रद्धाला टिनिटस नावाचा गंभीर आणि दुर्मिळ असा आजार झाला आहे. मित्रांनो, श्रद्धाचा अनुभव आपल्याला जागरूक करतो आणि सांगतो की आपलं आरोग्य आपणच सांभाळलं पाहिजे. मित्रांनो, श्रद्धाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.